सिद्धापूर येथील महेश खून प्रकरणात आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या कुख्यात राऊडी शीटर विल्सन गार्डन नाग याला जामीन मंजूर झाल्यानंतर गुरुवारी बेळगाव जिल्हा रुग्णालयातील कैदी वॉर्डमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याची सुटका करण्यात आली। रेणुका स्वामी खून प्रकरणात अभिनेता दर्शन परप्पन अग्रहार कारागृहात असताना व्हायरल झालेल्या फोटोमुळे विल्सन गार्डन नागही मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता। त्यानंतर त्याला बेंगळूरच्या परप्पन अग्रहार तुरुंगातून बेळगावच्या हिंडलगा केंद्रीय कारागृहात हलवण्यात आले होते। सिद्धापूर येथील महेश खून प्रकरणासंदर्भात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विल्सन गार्डन नाग याला 2 दिवसांपूर्वी शहर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता। यामुळे त्याच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर सुमारे 10 सहकारी हिंडलगा कारागृहाजवळ हार तुरे घेऊन जमले होते। मात्र काही तांत्रिक कारणांमुळे बुधवारी त्याची सुटका प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती। कारागृहाजवळ गर्दी झाल्याची माहिती मिळताच सीसीबी डीसीपी हरिबाबू यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन नागच्या 5 सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली। आता जामीन आदेशाची प्रत हिंडलगा कारागृह अधिकाऱ्यांकडे पोहोचल्यानंतर विल्सन गार्डन नाग याला जिल्हा रुग्णालयातील कैदी वॉर्डमध्ये आणून वैद्यकीय तपासणी करून अखेर त्याची सुटका करण्यात आली। नजीम बेटगेरी, KMM मराठी, बेळगाव। आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। आदर्श ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगावी।